राज्यात आलेली उष्णतेची लाट अक्षरशः भाजून काढतीये। आग ओकणारा सूर्य आणि चटके देणारं ऊन यामुळे महाराष्ट्र प्रचंड तापलाय। सलग दुसऱ्या दिवशी अकोला देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं। अकोल्यात आज विक्रमी म्हणजेच 46.7 अंश तापमानाची नोंद झाली। अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा 45 अंशावर गेलाय। एकीकडे विदर्भात पुढील 3 दिवस वळीव पावसाची शक्यता आहे, तर अजून आठवडाभर उर्वरित महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असणार आहे। गंभीर बाब म्हणजे आर्द्रतेमुळे मुंबईसह किनारपट्टी भागातील तापमान कधीही 36 अंशावर जायचं नाही, पण यंदा कोकणात आणि मुंबईतही तापमानाचा पारा 38 अंशांवर गेलाय। परिणामी घामाची अंघोळ आणि असह्य उकाडा यामुळे नागरिक हवालदिल झालेत। यावर्षीचा उन्हाळा आणखी एक विक्रम प्रस्थापित करेल अशी भीती आहे। गेल्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट आली असून देशातील सर्वाधिक तापमान महाराष्ट्रातील शहरांमध्ये नोंद होतंय। आजही सर्वाधिक म्हणजे 46.7 अंश सेल्सिअस तापमान असलेलं अकोला शहर देशातील सर्वात उष्ण शहर ठरलंय। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पराकोटीची उष्णता असून गेल्या 8 दिवसात उष्माघाताचे 5 बळी गेले आहेत। कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातही प्रचंड उकाडा असून सकाळी 10 पासूनच सूर्य आग ओकू लागतो। त्यामुळे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं खबरदारीचा इशारा दिला असून दुपारी 12 ते 4 या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केलंय। विशेषतः सध्याचा उन्हाळा उष्माघाताला कारणीभूत ठरतोय। अशावेळी नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे, कारण उष्माघात जीवघेणा ठरू शकतो। दुसरीकडे मुंबई आणि कोकणातही कधी नव्हे इतका पारा वाढलेला आहे। वास्तविक हवेतील आर्द्रतेमुळे समुद्रकिनाऱ्याच्या भागात तापमानाचा पारा 35 ते 36 अंशांवर थांबतो। पण आता मुंबई आणि कोकणात 38 अंशांपर्यंत तापमान जाऊन अंगातून घामाच्या धारा आणि त्याचवेळी दमट अतिउष्ण हवा असं जीवघेणं वातावरण तयार झालंय। प्रत्येक वर्षीचा उन्हाळा नवे विक्रम प्रस्थापित करत असल्यानं जगायचं कसं आणि पुढील 5-10 वर्षात काय परिस्थिती असेल याबाबत काळजी व्यक्त होतीये।